रुखसाना, बघितलंस का? याला म्हणतात प्रेम. गमतीत सुद्धा विरह सहन होत नाहीये बाईसाहेबांना. मग काय नशीबवान बाबा अभिजीत. नशीबवान कसला, बिचारा झालाय काल रात्रीपासून. हो ग, बिचारा तो झालाय का तू? म्हणजे मी पण झालीये. काल रात्रीपासून इतका जीव तुटतोय माझा माहिती. अगं काल रात्री 12 वाजल्यापासून सारखा पाहत होता माझ्याकडे आणि वेगवेगळ्या आयडियाज करून मला आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होता. तरी तुला नाही आठवलं ना त्याचा वाढदिवस आहे म्हणून? असली कसली बायको आहेस ग तू? गप्पा बसा, तुमच्यामुळे झालंय सगळं. काय आमच्यामुळे? नाही तर काय, मी म्हणत होते की काहीतरी सरप्राईज देऊया म्हणून. तर हे वाढदिवस विसरूनच गेलोय असं दाखवायचं, ह्यात काय सरप्राईज आहे? बाईसाहेब, हेच तर खरं सरप्राईज आहे. नाहीतर रात्री 12 वाजता एकमेकांच्या गळ्यात पडून आणि केक कापून तर सगळ्यात शुभेच्छा देतात. हे कसं जरा हटके सरप्राईज आहे. आणि तू आणि काकू काय त्याला चॉकलेट, घड्याळ, टी शर्ट असं काही गिफ्ट नाही करत आहात. कार देताय 8 लाखांची. तेवढ्यासाठी एवढा विरह सहन करावाच लागणार त्याला. त्याच्यापेक्षा जास्त विरह मी सहन करते इथे तुमच्या जवळ बसून. हा, हे तर काहीच नाही. अयो की मला जास्त बोलायची सवय नाहीये, पण आता तुम्ही समजा विचारताय म्हणून सांगते. एकदा ना माझ्या लग्नानंतर माझा वाढदिवस होता, तर माझ्या हिरोने विचारलं मला, बोल बसंती काय पाहिजे तुला? तर मग मी म्हंटल, माझ्या वीरू ज्यादा कुछ नाही, मला चाहिए एक पेरू. पेरू? मागून मागून काय मागितलं? पेरू? वय, तर मला तो एकच पेरू पाहिजे होता ना. मग काय झालं? मग काय, आमचे गेले की पेरू शोधायला. त्यांना पण मला असं सरप्राईज द्यायचं होतं ना. आता ह्यात काय सरप्राईज? दोघांनाही माहिती होतं की पेरूच द्यायचा होता. हो, पण दीप्तीताई त्यावेळी मार्केटमध्ये पेरूच नव्हता ना. मग आमचे हे शोधत निघाले, अख्खा कोकण पालथा घातला. मग पुणे, नाशिक, औरंगाबाद, पार तिकडे मुळामुठाच्या खोऱ्यात पण गेले होते माहितीये का. कुठं पेरूच मिळाला. नको बाई, मग हात हलवत परत आला का भाऊ? असं कसं हात हलवत परत येईल? माझा गुणाचा नवरा आहे तो. मग त्यांना पेरू कुठं मिळत नाही म्हणल्यावर त्यांनी काय केलं, एक असं छोटस पेरूचं झाड घेतलं आणि असं ना मोठ्याशा डोंगरावर जाऊन लावलं. 2-3 वर्ष पाणी घालत होते माहितीये का. काय मग काय खोटं सांगते का मी? खोटं सांगते? 6 वर्षांनी त्या झाडाला एक पेरू आला. मग आमच्या यांची झोपच उडाली. 4 महिने डोळ्यात तेल घालून ते पेरूकडे बघत होते, कोणी चोरून नेऊ नये म्हणून. आणि ज्या दिवशी दुपारी मला तो ते पेरू आणून देणार होते, नेमकं त्याच दिवशी सकाळी यांचा डोळा लागला. घात झाला नाही का, चोरानं तो पेरू चोरून नेला. झालं, संपली का तुझी गोष्ट? अशी मध्येच कशी संपेल गोष्ट? मग त्या चोराला पकडण्यासाठी आमचे हे पोलिसात भरती झाले. 2 वर्ष ट्रेनिंग घेतलं त्यांनी आणि मग चोराला शोधलं. चोर शोधून सापडला कुठं? कोकणात, आमच्या शेजारच्या घरात. मग शेवटी मिळाला का तुझा पेरू? मिळाला की. आम्ही दोघांनी मिळून तो कापून खाल्ला.
आणि मग त्यानंतर आम्हाला गौरी झाली. हिच्या गोष्टी ना मारुतीच्या शेपटासारख्या असतात, संपता संपत नाहीत. पण काळजी करू नकोस दीप्ती, तुझा विरह आज संध्याकाळीच संपणार आहे. खरंच ग, कधी एकदा संध्याकाळ होती असं झालंय मला माहिती. पण अभिजितला इथे घेऊन यायची जबाबदारी कोणाची आहे? वैभवची. वैभवशी तसं बोलणं झालेलं आहे. तो आणि मनवा सगळं सांभाळणार आहेत. माझ्यावर खूप चिडला असेल ना तो. छे ग, अशा वेळी चिडत नाहीत तर हळवे होतात ते नवरे लोक. आणि तो कितीही चिडला, रागवला, दुःखी झाला तरी संध्याकाळी तुझं सरप्राईज बघून सगळा राग निघून जाणार आहे त्याचा. आणि मग 4 पट प्रेमात पडेल तुझ्या. मला पण असंच वाटतंय ग. किती दिवस त्याने ती 2 व्हीलर चालवली आणि जी कार घ्यायची त्याचं स्वप्न होतं ना, तीच कार घेतली आम्ही. आणि अचानक अशी समोर आलेली कार पाहून त्याचा बदललेला चेहरा पाहायचाय मला. मला खात्री आहे त्याच्या डोळ्यात पाणीच येईल. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तुझं काय होईल? मी तर 1 नंबरची हळवी आहे. मला तर ढसाढसा रडायलाच येईल त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून. घ्या, चान्स मिळाला ना की हिचा ड्रीम सिक्वेन्स सुरू होतो. पण दीप्ती, तुम्ही कार आणली आहे ना नक्की? नाही तर त्या बसंतीच्या पेरू सारखं व्हायचं. भाऊनी पेरूचं झाड लावलं होतं, तुला कारची फॅक्टरी टाकावी लागेल. काय रे, काय झालं? कुठं काय? काही नाही. मग परत का आलायस? हा, परत म्हणजे माझी एक फाईल राहिली. कसली फाईल? अगं, माझी ऑफिसची महत्वाची फाईल राहिली आहे. आताच असेल बहुतेक, बघतोच मी. हो, मला नाही बघवत तू त्याचे हाल. आपण सांगूया ना दीप्तीला त्याला फोन करायला. अजिबात नको. हो, तो मुद्दाम आलाय, काही फाईल बिल विसरलेला नाहीये. चला, निघतो मी. काय रे, फाईल कुठं आहे? कसली? अरे, फाईल विसरलास म्हणून आलास ना तू घरी? हा, ती फाईल ना, ती ऑफिसलाच राहिली बहुतेक. मग जागे रे आता. हो, हा काय, निघालोच ना. निघालोच आहे. आई, माझ्यासाठी कोणाचा फोन आला होता का? हो, पुष्कळ आले होते. आम्ही सांगितलं मोबाईलवर करा म्हणून. हो, कोणाचा आला होता? अरे, हेच तुझ्या मित्रांचे, ऑफिस मधल्या लोकांचे. आय सी. बाय एनी चान्स दीप्तीचा फोन आला होता का? दीप्तीचा नव्हता आला. का रे? नाही, का म्हणजे सहजच. मला वाटलं मी ऑफिसला गेल्यावर मला सरप्राईज करायला तिने फोन केला होता किंवा काय. समजा नाही आला तिच्या कामाच्या गडबडीत, अरे तर मग तू कर ना फोन तिला. नाही बाबा, ती खूप बिझी आहे. आणि आत्ताच ऑफिसच्या कामानिमित्त 2 दिवस बाहेरगावी गेली ना. म्हणून काय झालं? तू केलेला एखादा फोन घेऊ शकेल ती. कर कर. घेऊ दे ना मला प्लीज. 1 मिनिट थांबल्याने काहीच फरक पडत नाही. तू रागवून कट करेल हा. रागवला तर रागवू दे.
केला नकट त्याने. तुम्ही का छळताय असं त्याला? रिंग जात होती पण उचलला नाही. अगं दीप्ती, अशी रडकुंडीला काय येतेस लगेच? कारण मला माहितीये तो पुन्हा नाही करणार फोन. असं होऊच शकत नाही. घड्याळ लाव, 1 मिनिटाच्या आत रिंग नाही वाजली तर बघ. अरे पण मग कर ना पुन्हा. अजिबात करू नकोस. उचलत नाही म्हणजे काय? आपण कामात असेल ना ती. कितीही महत्वाचं काम असलं तरी नवऱ्याचा फोन घ्यायचा नाही म्हणजे काय? नाही बाबा, असं नाहीये. कदाचित फोन सायलेंट मोडला असेल, नाहीतर असं कधीच होत नाही. हो ना, मग बघ ना एकदा पुन्हा प्रयत्न करून. घ्या, वाजला ना फोन. आम्हाला माहिती होतं फोन येईलच म्हणून. स्नेहल, दे ना आता पटकन प्लीज. दे बाय दे, नाही तर रडेल ती आता. ठीक आहे, देते. पण उगाच अति उत्साहात त्याच्याशी बोलायचं नाही. काहीही माहिती नाहीये असंच दाखवायचं, नाहीतर संध्याकाळच्या सरप्राईजचा पचका होईल सगळा. खरंच हा? दे ना आता, दे आता. हॅलो, कामात आहेस का? का असं का विचारतोयस? नाही, फोन उचलायला बराच वेळ लागला म्हणून म्हटलं. अरे मगाशी फोन सायलेंट वर होता ना माझा, त्यामुळे कळलंच नाही. हो, बर बर. कशी आहेस तू? मला काय झालंय, मी ठीक आहे एकदम. तू पोचला नाहीस अजून ऑफिसला? नाही, आता निघतोच आहे. अजून नाही निघालास? आज उशीर झाला का? उशीर म्हणजे एक महत्वाची फाईल घरी विसरलो होतो. कुठली फाईल? तीच जी ऑफिसला आहे. अच्छा अच्छा. हॅलो हॅलो दीप्ती, ऐकतेस का? नाही नाही, आहे ना मी. अजून काही काम होतं का? नाही, काही नाही. तू कामात आहेस का? कामात नाही, म्हणजे हो हो. अरे खूपच. ठीक आहे, मग ठेवतो मी फोन. पण मला वाटलं तर मी परत करेन ना फोन. हो, बाय. बाय. विश केलं का रे तिने तुला? नाही, विसरली बहुतेक. ही का पद्धत झाली का? मी खडसावणार आहे चांगली तिला. तर तुझा वाढदिवस विसरते म्हणजे काय? अगं नाही आई, तिला कामाचं खूप टेन्शन असेल. उगीच तिची बाजू घेऊ नकोस. चूक ती चूकच. आता एवढा वेळ मी घेतच होते ना तिची बाजू, पण आता म्हणजे हद्दच झाली. आई नाही, अगं कामाचं खरंच खूप प्रेशर असेल तिला. आणि आता ऑफिसच्या कामानिमित्त 2 दिवस बाहेर गावी गेलीये ना, त्यामुळे ही खूप लोड असेल. पण आय एम शुअर थोड्या वेळाने तिला कदाचित आठवेल आणि करेल ती फोन. त्याच्यापेक्षा असं करूया का, मी फोन करते ना तिला, सांगते की अगं तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आज, शुभेच्छा दे. नाही तर आपली सरळ इकडे निघून ये बरं. नाही आई, नको. करेल अगं ती फोन. आणि मलाही आता ऑफिसला जायचं. येऊ मी? अभिजित, हॅपी बर्थडे टू यू अगेन. बाबा, कशाला पुन्हा त्याच गोष्टीची आठवण करून देत आहे? येऊ मी? नीट जा रे बाबा अभि. आणि आणखी काही विसरला नाहीयेस ना? नाही, काही नाही. येतो. हा. पाहिलं किती प्रेम आहे बायकोवर. तिच्याबद्दल एक शब्द काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. तू जर अजून काही बोलली असतीस ना, रडला असता बिचारा. त्याचं सोडा हो,
तिचीही तिकडे तीच अवस्था आहे. मगाशी बोलली फोन करून माझ्याशी. सुहास, सब्र का फल मीठा होता है. नहीं नहीं नहीं, मुझे नहीं खाना सब्र का मीठा फल. मुझे खट्टा भी चलेगा. क्यों चलेगा? क्योंकि खट्टे में विटामिन सी होता है. पण दीप्ती, तुला विटामिन सी ची नाही, तुला लवेरिया झालाय, त्यामुळे विटामिन ए ची गरज आहे. आता हे विटामिन ए काय असतं आणखीन? विटामिन ए म्हणजे विटामिन अभिजित. आपण इथे अभिजितला सरप्राईज द्यायला जमलोय काय मला छळायला? तुला छळायला? दीप्ती, अगं लग्नाला वर्ष झालं ना, किती प्रेम होतो चाललंय. आहाहा. अरे, एकमेकांबद्दल काळजी वाटणं म्हणजे प्रेम उतू जाणं का? दीप्ती, तुम्ही दोघं ना अगदी लव्ह बर्ड्स असल्यासारखे वागताय. हा, एकाने खाल्लं तरच दुसऱ्याने खायचं. आहोतच आम्ही लव्ह बर्ड. उगाच जळू नका तुम्ही आमच्यावर, कळलं ना? आत्ता भांडतेस आमच्याशी, पण संध्याकाळी तुझा तो लव्ह बर्ड सरप्राईज बघून जेव्हा उड्या मारेल ना, तेव्हा विसरू नकोस आम्हाला. आणि दीप्ती, संध्याकाळी बघ तुमच्यातलं प्रेम कसं खुलणार आहे. नाही तर काय, संध्याकाळी तुझं सरप्राईज बघून पुन्हा प्रेमात पडेल तो तुझ्या. हा, लाखात एक बोलत बघा स्नेहलताई. पण रुक्साना, यांच्या या सरप्राईज मुळे मला वेगळंच टेन्शन येतंय. इथून पुढे आपले नवरे अशाच सरप्राईजची अपेक्षा ठेवली तर आपण काय करणार? हो ना, हिला काय माहिती आपण केवढी मोठी रिस्क घेतोय. मग हिचं आपलं चाललंय, माझा अभिजित, माझा अभिजित, अभिजित अभिजित अभिजित. सरप्राईज मिळेल तेव्हा मिळेल ग, पण तोपर्यंत त्याला किती त्रास होईल ह्याचा तरी विचार करा. आणि मला एक कळत नाहीये की आता जर मी त्याला म्हणलं की हॅपी बर्थडे, तरी संध्याकाळी गाडी हे एवढं मोठं सरप्राईज असणारच आहे ना? नाही म्हणजे नाही. त्याला तुझी किंमत कळू दे ना जरा. मी तर असं बोलताय जसं आमच्यात रोजच भांडण होतं. मला माहितीये आपण देवाकडे साकडं घालतो, मला जगातला सगळ्यात चांगला नवरा मिळू दे म्हणून. पण देव सुद्धा अभिजित सारखा नवरा बनवू शकणार नाही. हो, किती छान झालं अभिजितचं कौतुक. आता संध्याकाळची जरा तयारी करूयात का? अगं पण तोपर्यंत तू वेडा होईल ना. नाही नाही, असं काही होत नाही. अहो, येतं काहीच नाही. माझा एक नवरा होता, माझ्या मैत्रिणीचा एक नवरा होता. ते कानाचा प्रॉब्लेम दिसतोय तुमच्या, तर तिने असंच ठरवलं त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून यशच केलं नाही, आणि मग ती विसरून गेली. 30-40 वर्ष विसरून गेली. काय खोटं वाटतंय तुम्हाला? खोटं वाटतंय तुम्हाला? छे छे. मग जेव्हा तिच्या लक्षात आलं 40 वर्षांनी, तेव्हा तिने त्याला फोन केला. तिचा नवरा हसला, म्हणला मीच तुला सरप्राईज देत होतो. कसलं सरप्राईज? त्यानं दुसरं लग्न केल्याचं. तुझं माझं